शपथ नारायण धारप भाग 1। अर्थात त्याच्या अगदी जवळच्या आणि मर्जीतल्या मित्रांखेरीज जयराम गोवडेला टिनपाट मेजर अशी हाक मारण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती। त्या नावाची उपपत्ती अगदी साधी सोपी होती। जयरामच्या वडिलांचा टीन स्मिथचा व्यवसाय होता। बाजाराच्या गल्लीच्या शेवटास गोवडे टिनपॉट मेकर अशी त्यांच्या लहानशा दुकानावर पाटी होती आणि जयरामच्या शाळकरी मित्रांनी अर्थात अगदी जवळच्याच त्याला टिनपाट मेजर बनवला होता। आणि विशेष म्हणजे त्यांच्या त्या खास बंदिस्त वर्तुळात जयरामला त्या उपाधीचा कधी रागही आला नाही की शरमही वाटली नाही। आता त्याच्या वयाची 40शी जवळ आली होती। शाळेतले ते दिवस खूप मागे गेले होते। अतिनिकट आलेले ते सर्व मित्रही दशदिशांना पांगले होते। पण एखाद्या खेळातल्या भोजासारखा तो मात्र त्याच त्या लहानशा दुकानात वडिलांपासून चालत आलेला टीनस्मिथचाच व्यवसाय करत होता। त्याच्या वडिलांनी डबे, बादल्या, स्टोव्ह, बरण्या यांना डाग देण्याची, पन्हाळी बनवण्याची, पिंप बनवण्याची कामं केली होती। आता तोही काळ गेला होता। जयरामच्या बोटात विलक्षण कौशल्य होतं। कोणतंही तांत्रिक शिक्षण नसताना कितीतरी कठीण कामं तो सहज करू शकत असे। फ्रीजचा बॉक्स, कूलरचा बॉक्स, कपाटांची दारं, कप्पे, लहान गिरण्यांची, लहान कारखान्यांची क्लिष्ट दुरुस्ती तो पाहता पाहता करून देत असे। पण शेवटी मायगाव वाढून वाढून किती वाढणार? 2-2.25 लाखाच्या वर कधी जाणारच नाही। लहानशा शहरातच उभं आयुष्य घालवायचा तुमचा हट्ट मला काही केल्या समजत नाही। रुक्मिणी, जयरामची पत्नी, अनेकदा वैतागाने म्हणाली होती। पुणे, मुंबई, नागपूर कितीतरी मोठ्या शहरातून तुम्हाला बोलावणी आली, तुम्ही इथनं हलायलाच तयार नाही। आणि जयराम काहीही बोलत नसे। मायगावमधलं त्यांचं आयुष्य खाऊन पिऊन सुखी या पातळीच्या वर कधीही चढणार नव्हतं ही गोष्ट उघडच होती। मोठ्या शहरातून कामगार महिन्याकाठी 4-5 हजार सहज मिळवत होते, ही गोष्टही जगजाहीर होती। पण नवलाची गोष्ट म्हणजे जयरामने आपल्या या जराशा तऱ्हेवाईक वागण्याचं समर्थन करण्याचाही कधी प्रयत्न केला नाही। रुक्मिणीचं बोलणं संपेपर्यंत तो नुसता गप्प बसून राही। अर्थात वादावादी करण्याचा, हमरीतुमरीवर येण्याचा, मनात राग धरून अबोला धरण्याचा तिचा स्वभावच नव्हता। पण आयुष्याकडून काहीतरी जास्त सहजपणे मिळण्याची शक्यता दिसत असताना तिकडे पाठ फिरवणं तिच्या हिशेबात बसत नव्हतं। तिला तरी दोष कसा द्यायचा? गेल्या वर्षभरात जयरामच्या वागण्यात जरासा बदल झाला होता। तो जरासा अबोल झाला होता। म्हणजे तसा बडबड्या गप्पिष्ट कधीच नव्हता। आणि रात्रीचं जेवण झाल्यावर दररोज तासभर तरी बाहेर जाऊन येण्याचा एक नवा पायंडा त्याने पाडला होता। रुक्मिणीची पूर्ण खात्री होती की तो कोणत्याही बारमध्ये वा देशी दारूच्या गुत्त्यावर जात नाही। सारा जन्म मायगावात काढून सुद्धा त्याला एकही जवळचा मित्र नव्हता। निदान लग्न झाल्यानंतरच्या इतक्या वर्षात त्याने घरी जेवायला, चहा पाण्याला, फराळाला असं कोणालाही बोलावलं नव्हतं। आणि त्या दोघांनाही कुठून बोलावणं आलं नव्हतं। कुठे जात होता, काय करत होता, जरा जाऊन येतो हा, या 4 शब्दांपलीकडे त्याने कधीही काहीही जास्त सांगितलं नाही। कुठे जात आहात या तिच्या सुरुवातीच्या प्रश्नाला असंच एक चक्कर मारायला एवढंच त्रोटक उत्तर मिळालं होतं। त्यानंतर तिने पुन्हा तो प्रश्न विचारला नव्हता। बाजारातल्या शेवटच्या गल्लीच्या शेवटाला त्याचं दुकान आणि घर होतं। बाहेर 2 गाळ्यांचं दुकान। वडिलांची आधी नुसती भट्टी होती। जयरामने त्यात आता एक लेथ, एक वेल्डिंग सेट, एक उभं ड्रिल मशीन आणि त्याखेरीज अनेक लहान मोठी हत्यारं, उपकरणं यांची भर घातली होती। दुकानामागे 15 फुटांचं अंगण होतं आणि त्याच्या मागे त्यांची राहण्याची 4 खोल्याची जागा होती। सकाळी 8च्या सुमारास नाश्ता करून जयराम दुकानात जायचा, तो मग 1-1:30 वाजल्याखेरीज परत यायचा नाही। म्हणजे बाहेरचं एखादं तातडीचं काम निघालं नाही तर। जेवणानंतर तासाभराने परत दुकानात जायचा, तो संध्याकाळी 7 पर्यंत। मग घरी येऊन स्नान आणि भोजन। जयरामचे वडील धार्मिक, आस्तिक, परंपरागत धर्म, रूढी, रीती, रिवाज मांडणारे पापभिरू होते। त्यांचा मोठा देव्हारा मूर्ती, तसबिरी, बाणपत्रे यांनी भरलेला होता। पण ते गेले आणि त्यांच्याबरोबरच घरातील पूजा अर्चा सर्व काही गेलं। सासऱ्याचा 14वा झाल्यावर रुक्मिणीनं विचारलं होतं, अहो आता देवाचं करायला हरकत नाही। त्यावर जयराम म्हणाला होता,
मी काही पूजा आरती करणार नाही. तुला करायचं असलं आणि जन्मभर सांभाळणार असलीस तर तू कर. मी काही करणार नाही. खरोखर मोठा नवलाचाच पवित्रा, पण विचार करून ठाम निर्णयाने घेतलेला. रुक्मिणीने ते देवाचं आपल्यावर घेतलं नाही. तिचे आपले गौरीचे, श्रावणातले, दशहरातले जे काही नियम, व्रतवैकल्य होती तेवढं ती करत राहिली. संध्याकाळचा जयराम घराबाहेर पडला की तो आधी चौकातल्या महादेवाच्या देवळाकडे वळत असे. देवळातल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी नाही, तर त्याच्या दररोजच्या गावयात्रेचा तो आरंभबिंदू होता म्हणून. त्याचा जन्म या गावचा. बालपणापासून सर्व दिवस याच गावात गेलेले. कोणत्याही रस्त्याकडे पाहिलं की मनातल्या मनात एकावर एक अशी 2 चित्र उमटल्यासारखी दिसत. एक चित्र भूतकाळातलं, त्याच्या लहानपणीचं, ओल्या सिमेंटवर ठसा उमटून त्याचा दगड व्हावा तितकं कठीणपणे कोरलं गेलेलं आठवणींचं चित्र. आणि दुसरं या क्षणाचं, वर्तमान काळातलं. मायगावची वस्ती 5 आकड्यांवरून 6 आकड्यांवर गेली होती. जुने वाडे जमीनदोस्त होत होते. त्यांच्या जागी 3, 4, 5 मजली आलिशान इमारती उभ्या राहत होत्या. डिपार्टमेंटल स्टोअर्स आली होती. सिनेमाची, नाटकाची, तमाशाची थिएटरं उभी राहिली होती. जुन्या खानावळी गेल्या होत्या, त्यांची जागा रेस्टॉरंट, डायनिंग हॉलने घेतली होती. जुनी बोर्डिंग गेली होती, त्याच्या जागी आता 3 स्टार, 4 स्टार इंटरनॅशनल हॉटेल्स आली होती. खडीच्या रस्त्यांच्या जागी डांबरी सडका आल्या होत्या. म्युन्सिपाल्टीची कॉर्पोरेशन झाली होती. आर्ट, सायन्स, कॉमर्सचं कॉलेज आलं होतं. इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज यायला फारसा अवधी लागणार नव्हता. या चित्राखाली किंवा त्याच्याबरोबरच भूतकाळातलं चित्र असायचं. शाळा, खेळण्याच्या, धावण्याच्या, लपण्याच्या आणि टाळण्याच्याही जागा. मित्रांची घरं, रविवारी संध्याकाळी अर्ध्या दरात सिनेमा दाखवणारी थिएटरं, आणखी कितीतरी. जमिनीत खोलवर शिरणाऱ्या मुळांसारखी ही चित्र आता खोलवर शिरत होती. त्याच्याच वयाचे, त्याच्याच बरोबर गावात लहानाचे मोठे झालेले आणखीही कितीतरी जण असतील. सर्वच काही गाव सोडून गेले नव्हते, त्याचे जवळचे मित्र सोडून. मग त्यांनाही या सुप्त भूतकाळाची त्याच्यासारखीच प्रखर जाणीव होती का? त्याला माहीत नव्हतं. तो कोणाला विचारणारही नव्हता. त्याला ती जाणीव होती खास. कदाचित पुन्हा पुन्हा उजळल्याने त्या आठवणी आणखीच गर्द, पक्क्या झाल्या असतील. किंवा त्यांच्यात स्वतःतच काही वेगळेपणा असेल. तिथे त्याने विचार अडवले. तिकडे विचार जाऊ द्यायचे नव्हते. कठीण, वेड्यावाकड्या वळणांच्या, धोक्याच्या रस्त्याच्या सुरुवातीस जशी एक लाल अक्षरातली पाटी असते, धोका, सांभाळून, तशी त्या विचारमार्गावर होती. त्याची गावातली दररोजची संध्याकाळची चक्कर त्यासाठीच होती. गाव सोडून न जाण्याचं कारणही तिथेच होतं. दैवी योजना, योगायोग, अपघात, एकाच वस्तूचे ते वेगवेगळे पैलू होते. त्याला गाव सोडता आलं नव्हतं. 20-21 वर्षांचा असताना त्याने तो विचार मनात आणला होता. आणि वडील आजारी पडून मग मरण पावले होते. लग्नानंतर 2-3 वर्षांनी आई वारली होती. तेव्हाही त्याने पुन्हा एकदा तो विचार मनात आणला होता. तेव्हा शेजाऱ्याने म्युन्सिपाल्टीतल्या काही लाचखाऊ कारकुनांच्या मदतीने खोट्या कागदपत्रांच्या आधाराने अतिक्रमणाचा खटला भरला होता. ते निस्तरायला 3-3.5 वर्ष लागली. मग रुक्मिणीने तो विषय पुन्हा एकदा काढताच जयराम गडबडला होता. जीव गेला तरी जयरामने हे कोणाला सांगितलं नसतं, पण त्याच्या कानात एक आवाज पुटपुटला होता. तुला शिकायला किती धडे लागतात? एकदा वडिलांचा मृत्यू, एकदा कोर्ट कचेराचा गळाभोवती कासरा, आता रुक्मिणीलाच काही झालं तर? तो हलकेच म्हणाला होता. रुक्मिणी, अजून ती वेळ आली नाही. तू काय म्हणणार आहेस मला सर्व माहीत आहे. त्यात चूक आहे असंही मी म्हणत नाही. फक्त ती वेळ आलेली नाही. यावर त्याने तिला काहीही जास्त स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण तो कानापाशी कुजबुजलेला आवाज आठवणीतला वाटला होता. माहितीचा म्हणा, ओळखीचा म्हणा. निर्णायक, निर्विवाद, अंतिम. सत्य अप्रिय असलं तरी ते स्वीकारण्याचा शहाणपणा रुक्मिणीत होता. तो विषय पुन्हा निघाला नाही. आणि वर्षभरापूर्वी त्याच्यात बदल झाला होता. तसं अप्रिय नव्हता, धोक्याचाही नव्हता. सुरीला, तलवारीला धार लावली की होतो तसा बदल. मनात नव्याने काहीतरी जागं झाल्याची जाणीव.
त्याचाच भाग, पण गेली कित्येक वर्ष तो भाग निद्रिस्त सुप्तावस्थेत होता. धोक्याची घंटा खणखणली होती. क्वार्ट्सची घड्याळं अगदी बंद पेटीत ठेवली तरी चालूच राहतात. पेटी उघडली की दिवस, तारीख, तास, मिनिटं, सेकंद दाखवतात. तसंच मनातलं क्वार्ट्स घड्याळ उघड्यावर आलं होतं. 27 वर्ष LED लुकलुकत होता. ते परत यायची वेळ झाली नाही का? जयरामच्या मनात स्पष्ट विचार आला. त्याचा स्वतःचा, कारण आता तो पूर्ण जागा आणि सावध झाला होता. खरोखरच त्याचा नायनाट झाला होता का? नाहीतर ते परत येईल. 27-28 वर्ष हाच त्याचा साधारण कालावधी. आणि मग मन बधीर करणारं कठोर सत्य समोर आलं. याचसाठी तो मायगावात राहिला होता. बाकीचे सगळे दूर गेले, पण तो गेला नाही. कारण पहाऱ्यावर कोणीतरी हवं होतं. तो पहारेकरी होता. मग त्याच्या गावातल्या चक्रा सुरू झाल्या होत्या. त्याची नजर काय शोधत होती त्याला सांगता आलं नसतं, पण त्याची खात्री होती. दिसलं की क्षणातच त्याला ओळखता येईल, त्याची खात्री पटेल. आणि ते जर परत आलं असलं तर त्याच्या सर्व मित्रांना परत बोलवावं लागेल. यासाठीच का त्याने सर्वांची माहिती मिळवून जपून ठेवली होती. एक लेखक झाला होता, एक सरकारी अधिकारी होता, एक उद्योगपती होता, एक नटी झाली होती, एक अमेरिकेत गेला होता आणि एकाचा लहानसा कारखाना होता. सर्वांचे पत्ते त्याच्यापाशी होते. जुन्या काळच्या आठवणी म्हणून त्याने ते जपून ठेवले होते. जुन्या काळच्या आठवणी? यासारखं फसवं, यासारखं उथळ काहीही नसेल. तो भविष्यातील प्रसंगासाठी तयारी करत होता. वेळ आली तर त्यांना बोलवता यावं यासाठी. आणि गेल्या वर्षभरात त्याला काही खुणा दिसल्या होत्या. अजून त्या योगायोगाच्या कुंपणावरच होत्या. कुंपणाच्या एका अंगाला जयरामच्या बाजूला सत्यता होती, कार्यकारण भाव होता, पुरावा होता. त्या बाजूला अजून त्या खुणा पडल्या नव्हत्या. कुंपणाच्या पलीकडे नैसर्गिक आणि असंदर्भ घटनांचा पसारा होता. त्या तिकडे पडल्यावर जयरामच्या उरावरचं खूप मोठं ओझं दूर होणार होतं. पण त्या खुणा अजून कुंपणावरच लटपटत होत्या. उदाहरणार्थ SD स्टँडच्या बाहेरच्या भिंतीवरची ती लाल रंगाची खूण. आपल्याकडे भिंतीवर असंख्य ठिकाणी पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांचे डाग असतातच. आधी ती तशीच वाटली होती, पण रंग काळ्यावर जाणारा रक्तासारखा वाटत होता. आणि ती खूण म्हणजे 20-25 पायांच्या जाड पोटाच्या एखाद्या पसरट अळीसारखी वाटत होती. आठवणींची टोकदार सुई मेंदूत खोलवर खुपसली गेली होती. असा आकार त्याने मागे पाहिला होता की नाही? तीच ती ओबडधोबड पाठ, तेच ते पंजांसारखे अणकुचीदार टोकांचे वळवळते पाय. शरीरावर शहारा आला. डोळे क्षणभर मिटून परत उघडून तो भिंतीकडे पाहू लागला. हा साधा पानाचा डाग नव्हता का? त्यात तो कल्पनेने नाही तो आकार कशासाठी पाहत होता? उदाहरणार्थ तो फुगा. संध्याकाळी रस्त्याच्या कडेने बंद दुकानासमोर मोकळ्या प्लॉटमधून अनेक फेरीवाले गाड्या उभ्या करीत. खेळणीवाले, चपलावाले, पावभाजीवाले, कुल्फी आईस्क्रीमवाले, आणखी कितीतरी. खांद्याला फुग्यांची पिशवी, खांद्याला अनेक फुगवलेले फुगे लटकत असलेला उंच बांबू आणि हातात नव्याने फुगवलेला फुगा घेतलेला फुगेवालाही होता. आणि त्याला गिराईकही मिळत होती. 3-4 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईने फुगा विकत घेऊन दिला होता. फुगा हातात घेऊन मुलगा फुग्याकडे पाहत होता. मुळातलं लहान डिझाईन आता खूपच मोठं झालं होतं. फुग्यावर ते कवटीसारखं चित्र दिसावं हा योगायोगच असणार. एक त्रिकोण, त्यात खोबणीसारखे दिसणारे डोळे, खाली वाचलेल्या जबड्यासारखी रुंद फट. काहीतरी ओरडून मुलाने फुगा लांब फेकून दिला. हवेतून तरंगत तो जयरामच्या तोंडासमोर आला. हवेच्या प्रवाहानेच असणार, नाही का? स्वतःभोवती सावकाश फिरला आणि कवटीचं चित्र त्याच्याकडे वळलेलं असताना फुगा फट आवाज करून फुटला. शेवटच्या क्षणी दात आवळल्यासारखे, विचकल्यासारखे वाटले का? का तो फुग्याच्या आकुंचन प्रसरणाचा परिणाम होता? उदाहरणार्थ शंटिंग लाईनच्या पुलावरून नदी ओलांडत असताना त्याची नजर सहज खालच्या वाहत्या पाण्याकडे गेली होती.
एखाद्या मोठ्या उंडक्यासारखं काहीतरी प्रवाहात वाहत येत होतं. पाण्याच्या धक्क्याने आणि प्रवाहातल्या लहान लहान भोवऱ्यांनी स्वतःभोवती फिरत होतं. वाहत वाहत ते जवळ आलं, पुलापाशी आलं, त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलं. पुलाच्या खांबाच्या पुढे आलेल्या टोकदार भागावर ते आपटलं असलं पाहिजे, कारण ते क्षणभर एकाएकी पाण्यातून वर आलं होतं. दोन्ही हात पसरून झेप घेण्याच्या पवित्र्यात क्षणभर स्थिरावलं होतं. त्या क्षणात जयरामच्या काळजाने पलटी खाल्ली होती आणि मग धप्प आवाज करत पाण्यात पडलं होतं. पुलाखालून वाहत गेलं होतं. असा काहीतरी धक्का बसल्याखेरीज ते प्रवाहातून असं एकाएकी वर कसं येईल? जयराम स्वतःला पुन्हा पुन्हा विचारत होता. उदाहरणार्थ गांधी रस्त्यावरून चालताना त्याच्या बुटाचा सोल ड्रेनेजच्या जाळीच्या गजात क्षणभर अडकला होता. पाय सावकाश सोडवून घेताना त्याची नजर जाळीतून खाली गेली होती. वास्तविक खाली अंधार असायला हवा होता, पण कोणत्या तरी दुकानाच्या पाटीवरचा प्रकाश परावर्तित होऊन खाली पडला असला पाहिजे, असलाच पाहिजे. त्याखेरीज त्याला तो वाहत जाणारा कागद कसा दिसला असता? नुसता कागदच नाही, त्यावरचं ते मोठं चित्र. एखाद्या 3-4 वर्षाच्या मुलाने काढावा तसा काटक्यांच्या हातापायांचा, मोठ्या गोल डोक्याचा, बिनभुवयांच्या गोल गोल डोळ्यांचा, मोठमोठ्या दातांनी वासलेल्या तोंडाच्या चेहऱ्याचा माणूस. पाण्याच्या प्रवाहानेच तो कागद हलत असला पाहिजे. मान जरा हलत असलेली वाटत होती, पण तेवढ्यात तो कागद नजरेच्या टप्प्याआड गेलाही होता. वादळाची ती सुरुवातीची लहानशी चाहूल होती. श्रवणाच्या मर्यादेपाशीच लांबवर कुठेतरी ढगांचा गडगडाट होता. वादळ तसंच दूर जाणार होतं की आधी मुंगीच्या आणि मग हत्तीच्या पावलांनी झेपावणार होतं? ढगांचे पडघम घुमणार होते, विजेच्या लोळांचे आसूड ओढले जाणार होते, तुफानी वारा पाऊस येणार होता. सर्वांचे पत्ते त्याने शोधून ठेवले. मग दुसऱ्या दिवशी त्या सर्व पाकिटांवर नावं पत्ते लिहून ठेवले. मग तिसऱ्या दिवशी कागदांच्या 6 कोऱ्या चौकोनांवर आपली शपथ आठवा, मायगावला परत या, टिनपाट मेजर, एवढ्याच 2 ओळी लिहून सर्व 6ही पाकिटात घालून पाकिटं बंद करून ठेवली. मग ती कुलूपबंद ड्रॉवरमधून काढून टेबलावर टेबल लॅम्प खाली ठेवली. कारण एकाएकी त्याच्या मनात एक कुशंका आली होती. त्यांना सर्वांना परत बोलवण्याचा क्षण आल्याचं आपल्याला समजेल, पण परत बोलवायला सवड मिळणार नाही किंवा शक्य होणार नाही. आणि मग रुक्मिणीसाठीही एक महत्वाचा निरोप त्याने एका कागदावर लिहून ठेवला. टेबलावरच्या दिव्याखालची पाकिटं आत्ताच्या आत्ता पोस्टात टाक, आत्ता. म्हणजे मग त्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. ती वेळ आली आहे अशी खात्री व्हायची, फक्त वाट बघायची होती. येणार की नाही याचा प्रश्नच नव्हता. प्रश्न होता तो फक्त हा की केव्हा आणि कशी. त्या संध्याकाळी जयराम नेहमीसारखाच बाहेर गेला, पण नेहमीसारखा 1-2 तासात परत आला नाही. आधी त्याला परत यायला खूपच उशीर झाला होता. 10:30 वाजायला आले होते. रुक्मिणीला काळजीने वेड लागायची वेळ आली होती. खोलीचं दार दानदिशी उघडून जयराम आत लटपटत्या पावलांवर आला आणि जमिनीवर कोसळलाच. त्याचे कपडे फाटले होते, चिखल मातीने लडबडले होते, श्वास धापांनी येत होता. रुक्मिणी घाईघाईने जवळ आली तेव्हा तिला दिसलं की त्याच्या गालावर, मानेवर, दोन्ही हातांवर, मागून दिसलं की पाठीवरही ओरबडल्याच्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. एखाद्या चित्त्याने किंवा बिबट्याने पंजाने ओरबडल्यासारख्या जखमा. अहो अहो, हे झालं तरी काय? रुक्मिणी ओरडलीच. जयराम डावा हात हलवत होता, नाही नाहीची खूण करत होता. त्याचा उजवा हात पुढे होता, हातात एक कागद होता. वाच, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. तिने दिव्याकडे करून तो कागद वाचला. अहो, आधी काही औषध पाणी? नाही. त्याचा आवाज कसा तरीच येत होता. आधी ती पत्र, जा. त्याचा असा भयानक अवतार तिने आजवर कधी पाहिला नव्हता. तिची खात्री झाली, आता यांचं ऐकलं नाही तर काहीतरी भलतंच होईल. बरं, ती म्हणाली. येताना डॉक्टरांना आणू का? हो. जयराम जमिनीवरच हातावर डोकं टेकवून पडला होता.
रुक्मिणीने टेबल लॅम्प खालची पाकिटं काढली. अगदी सहज अशा कुतूहलाने ती पत्र वाचायला लागली. जा, जयरामचा आवाज आला. ती जवळजवळ धावतच घराबाहेर पडली. तिला पोस्टापर्यंत पोहोचू दे. तिचा कशाशीही काहीही संबंध नाही. तिला काही माहिती नाही. निदान पाकिटं पोस्टात पडू देत, मग काही होऊ देत. त्याच्या सहनशक्तीची मर्यादा आली असली पाहिजे. त्याची शुद्धच हरपली असली पाहिजे. कोणीतरी त्याला हलवत होतं. एक नवा आवाज आला. जयराम. ओळखीचा वाटत होता. मग त्याने सावकाश डोळे उघडले. डॉक्टर तोरणे वाकून त्याच्याकडे पाहत होते. तो कॉटवर होता. आलास का शुद्धीवर? ठीक आहे. रुक्मिणी, गरम पाणी आण. जयरामच्या खांद्यावर, पाठीवर, मांडीच्या मागच्या भागावर सर्वत्र नख्यांच्या जखमा होत्या. एखादं पिसाळलेलं जंगली श्वापत पाठलागावर येऊन हल्ला केल्यासारख्या जखमा. झालं तरी काय जयराम? डॉक्टर विचारत होते. उद्या सांगेन. आवाज अजूनही घोगरा होता. टिटॅनससाठीही इंजेक्शन द्या डॉक्टर. क्षणभर त्यांनी त्याच्याकडे नवलाने पाहिलं आणि मग स्वतःशीच मान हलवत बॅगमधून इंजेक्शनचं साहित्य काढलं. मानेपाशी आणि दंडावर सर्जिकल टेपने कापसाच्या घड्या लावल्या होत्या. बाकीच्या जखमा तितक्या गंभीर नव्हत्या, पण आता त्याला थंडीने हुडहुडी भरायला लागली होती. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, एक तापासाठी आणि एक झोपेसाठी. डॉक्टर गेल्यावर जयरामने गोळ्या घेतल्या. त्याने रुक्मिणीला काहीही सांगितलं नाही. मायगावात वेगवेगळ्या भागात काही अत्याचार घडलेले होते. शहरात आजच्या जमान्यात ही गोष्ट अपरिहार्यच होती. 12 वर्ष वयाच्या एका शाळकरी मुलाचा मृतदेह रेल्वे चाळीच्या भागात सापडला होता. नावाला चाळ होती, प्रत्यक्षात जवळजवळ उद्ध्वस्त घरं. एकेकाळी तिथे रेल्वे नोकरांची वस्ती होती, पण एक एक करत सर्व लहान लहान घरं ओसाड पडली होती. पण नाव मात्र अजून तेच होतं, रेल्वे चाळ. त्या एका शब्दाने जयरामचं शरीर शहारलं होतं. रेल्वे चाळीतलं शेवटचं घर. ते त्याच्या आठवणीतून कधीतरी जाणार होतं का? महत्प्रयासाने जयरामने ती आठवण खोल दडपली. विचार दुसरीकडे वळवले. आणखी एक गोष्ट घडली होती. सुमारे 10 वर्ष वयाची एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. तशी सधन, सुसंस्कृत, सुखी कुटुंबातली, हुशार, शाळेत मुलींच्यात लोकप्रिय, घरात ती आणि एक भाऊ. घरातून पळून गेली असेल अशी शंकासुद्धा घ्यायला जागा नव्हती. पण ती बेपत्ता झाली होती. पुन्हा एकदा जयरामचं शरीर शहारलं होतं. वादळाची गर्जना जवळजवळ येत होती. हवा विजेने भारली जात होती. रेल्वे चाळ त्याच्या घरापासून सहज मैलभर अंतरावर होती. अंधारलेल्या संध्याकाळी एकट्याने जाण्यासारखी जागा खासच नव्हती, कारण त्याला त्या जागेची कुप्रसिद्धी माहीत होती. पण खात्री करून घ्यायला हवी होती. खोटी आवई देऊन त्या 6 जणांच्या संसारात उलथापालथ करण्याची त्याची इच्छा नव्हती. मनात एक अंधुकशी आशाही होती. पूर्वी तो आणि त्याचे मित्र अनेकदा एकटे असे त्याच्या तावडीत सापडले होते. पण भयाने जीव घाबराघुबरा होण्यापलीकडे इतर काही झालं नव्हतं. कदाचित अजूनही ते संरक्षण त्याला उपलब्ध असेल. कदाचित. स्टेशनपासून आलेली शंटिंग लाईन चाळीपाशी संपत होती. लाईनीच्या अखेरीस पूर्वी लालभडक रंग दिलेला स्लीपर आडवा ठोकलेला असायचा. त्याचा पत्ता नव्हता. चाळीचा रस्ता उखडला होता. दोन्ही अंगांना तण गवत होतं. दिव्यांची रांग होती, पण सर्वच दिवे लागलेले नव्हते. शेवटच्या घरासमोर मात्र दिवा होता. ठराविक सरकारी साच्याचं क्वार्टर, 3 पायऱ्यांचं जोतं, 10 बाय 10चा उघडा पोर्च, उजवीकडे समोर स्वयंपाकघर आणि आत मागच्या बाजूला झोपण्याची खोली. झालं. याच घराच्या मागच्या खोलीत ते 7ही जण अडकले नव्हते का? घरासमोर उभं राहून जयराम घराकडे पाहत होता. त्यावेळीही रिकामच होतं. आत्ता इतक्या वर्षांनी तर आणखी पडझड झाली होती. छपरावरची कौलं गेली होती. खिडक्यांच्या काचाच काय, पालंसुद्धा गायब झाली होती. पायऱ्या ढासळल्या होत्या. तिथे फक्त रॅबिटचा ढिगारा होता. वरांड्यातली दोन्ही दारं आवासून उघडी होती. तो इथे कशासाठी आला होता? त्या शाळकरी मुलाचा मृतदेह हा त्याला इथे आणण्यासाठी लावलेला गळ तर नव्हता.
पण त्याला यायला हवं होतं, यायलाच हवं होतं. स्वतःची खात्री करून घ्यायला हवी होती. आणि हे अविचारी साहस जीवावरच बेतलं तर? आता त्याच्या मदतीसाठी कोण होतं? पण हे विचार मनाचा निर्धार क्षीण करणारे होते. तो झपाट्याने कंपाऊंडमध्ये शिरला. एक उडी मारून वरांड्यात आला. आतून हसण्याचा आवाज आला. अगदी खदखदून हसण्याचा आवाज आला. जयरामची हालचाल गोठली. श्वास छातीत रुकला. त्याला धक्का बसला होता. पण नवलाची गोष्ट म्हणजे अपेक्षेइतका जहरी तीव्र नाही. कारण मनातल्या मनात त्याने असली काहीतरी अपेक्षा केलीच होती. पण अजूनही अनुभव कुंपणावरच होता. एखाद्या भटक्याने, एखाद्या भिकाऱ्याने, एखाद्या वेड्याने घराचा आसरा घेतला असण्याची शक्यता होती. आणखी पुढे जाऊन पाहायला हवं होतं. शरीराचा भीतीने थरकाप तर होत होताच. जयराम पुढे निघाला. हसण्याचा आवाज थांबला होता. शांतता भारलेली होती. त्याने कोटाच्या खिशातला टॉर्च काढला. त्याचा प्रखर झोत आतल्या खोलीत टाकला. खूप जोराची खुडबुड झाली. काहीही असू शकत होतं. हातात टॉर्च घेऊन तो समोरच्या दारातून आत आला. टॉर्चचा प्रकाश खोलीभर फिरला. काटक्या, चिंध्या, फाटके कागद, कोळीष्टक, धूळ. मग तो उजवीकडच्या त्या खोलीकडे निघाला. टॉर्चचं प्रकाश वर्तुळ आता थरथरत होतं. दाराच्या रिकाम्या चौकटीतून त्याने आत प्रकाशाचा झोत टाकला. कोपऱ्यात तो बसला होता. कोपऱ्यात, भिंतीला पाठ लावून, गुडघ्यांच्यात मान घालून, मानेभोवती हातांची मिठी घालून. प्रकाश त्याच्यावर स्थिरावला तरी त्याची कोणतीही हालचाल झाली नाही. विटके, मळकट कपडे, सुरकुतलेले, काळवंडलेले हात. आता शेवटची कसोटी. बुटांचा खाडखाड आवाज करत जयराम त्याच्याजवळ पोहोचला. आणि मग टॉर्चने त्याने त्या हातांना हलकाच स्पर्श केला. मान झटक्यात वर आली. पण पुढे चेहरा नव्हता. किंवा होता पण हाडामासांचा नव्हता. लालसर रंगाच्या रबरी फुग्यांवर नाक, डोळे, तोंड चितारलेलं होतं. वासलेलं तोंड. आणि हतबुद्ध होऊन जयराम समोर पाहत असतानाच फुगा फुटला. पण आवाज आला तो फुगा फुटण्याचा नाही. आवाज हसण्याचा आला. खोलीच्या सर्व बाजूंनी येत होता. खोली घाणेरड्या, ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीने भरलेली होती. काळ घड्याघड्यांनी खाली येत होता. वर्ष मागे जात होती. असंच एकदा ते सर्व या खोलीतच जमले होते. असेच ते चारी बाजूंनी घेरले गेले होते. पण आता तो आठवत नव्हता, अनुभवत होता. तो खरोखरच 12 वर्षांचा होता. आणि त्याच्या हातात तो काळा मणी होता. त्या मण्यात शक्ती आहे यावर त्याचा मनोमन संपूर्ण विश्वास होता. विश्वास आणि शक्ती यांच्यातलं अद्वैत त्याला तेव्हा माहीत नव्हतं. आणि सर्व शक्ती एकवटून त्याने तो मणी समोरून झेपावत येणाऱ्या विकृत केसाळ आकारावर भिरकावला होता. आताही त्याने तीच क्रिया केली. खोलीत क्षणमात्र विलक्षण शांतता पसरली. जयराम धडपडत मागे वळला. धावत धावत बाहेर आला. रस्त्यावर आला आणि पळत सुटला. आणि मग त्याला पाठलागावर येणाऱ्या पावलांचा आवाज आला. पावलांचा, खुरांचा की नख्यांचा? तो कसा वाचला त्याला सांगता आलं नसतं. हिप्नॉटिझम खाली तपासणी केली असती तरच तो कोणकोणत्या दिशांनी पळत राहिला, तोंडाने काय काय ओरडत होता, कोणकोणते हातवारे करत होता हे कळलं असतं. 2-3दा तो मागच्या बाजूने खाली ओढला गेला होता. एकदा तर एक जळजळीत फटका गालावर आणि छातीवर बसला होता. पण शेवटी तो रहदारीच्या रस्त्यावर येऊन पोहोचला होता. सुदैवाने आता अगदी मोजकेच लोक रस्त्यावर होते. दमछाकीने, वेदनेने त्याची पावलं वेडीवाकडी पडत होती. रस्त्यावरचे लोक या झिंगलेल्या दारुड्यापासून अंतरावरूनच वावरत होते. कितीतरी वेळ तो खांद्यावरून वळून मागे पाहत होता. सर्व शंका फिटल्या होत्या. ती वेळ आली होती. लडखडत कसा तरी तो घरापर्यंत पोहोचला. शक्तीचा शेवट होत आला होता. खिशात सतत ठेवलेला कागद त्याने काढला. 2दा खाली पडला. उचलताना त्याचा चोळामोळा झाला. त्यावर चिखलाचे, रक्ताचे, मातीचे डाग पडले.
दार धाडदिशी उघडून आत येताच रुक्मिणी एकदम जवळ आली होती. आधी त्याने तिला कागदावरची ओळ वाचायला लावली आणि तिने टेबलावरची पत्र हातात घेतल्याची खात्री झाल्यावरच त्याने मोठ्या प्रयासाने ठेवलेला शरीरावरचा ताबा सोडला. तो तसाच्या तसाच खाली कोसळला. शुद्ध हरपली असेल तर ती वरवरच्या जाणीवेची होती. शेवटचा विचार हा होता की त्याने आपलं काम केलं होतं. घटनाचक्राला एक धक्का दिला होता. आता त्याला गती येईल, पण मग ती गती इतकी वाढेल की नजरेला आणि मनालाही भोवंडच येणार आहे.